तुमचे स्वागत आहे। आणि आजच्या ब्लॉगमध्ये बघा मस्त छान अशी दीदीने साडी घालून मस्त छान असं आम्ही शूट करणार आहे आणि खूप असं छान शूट होणार आहे। तर पूर्ण ब्लॉग बघा। हां वाटते हां नाही गाडीत जाईल घे असं पुढे घेन तसं तिकडं। हां 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 असं खाली घे मांडी खाली ए हां हां आता काय रेस वाढायची ना। हां जाय मग थांब चल तर आजचा पूर्ण ब्लॉग आहे ना, आपली दीदी नऊवारी साडी घेतलेली आहे आणि आम्ही रस्त्याला गेलेलो आहोत, म्हणजे तिथं गणपती वगैरे वेगवेगळ्या स्टॉलवरती आणि म्हणजे पूर्ण हायवे आहे बघा हा। आणि आम्ही लोकांचे रिॲक्शन बघत आहे आणि तुम्हाला सुद्धा आहे ना ब्लॉगमध्ये सगळं रिॲक्शन दिसत असणार आहे। आणि सगळे लोक बघत होते, इतकी छान दिसत होती आणि त्यांना वाटत असणार यांचं काय चालू आहे काय नाही। तर तुम्ही सुद्धा पूर्ण ब्लॉग बघा आणि पाठीमागच्या लोकांचं रिॲक्शन सुद्धा बघा कसं आहे कसं नाही। आणि आम्ही ते एकदम छान असं मस्त एक्साइटेड मध्ये व्हिडिओ शूट करायचं काम चालू आणि मला ना हसू पण यायचं बरं का। सगळे बघायचे, पहिलं आले ना बघायचे दीदी का पहिलं बघणार, तिने साडी वगैरे घातलेली होती आणि साडीचा कलर इतका भारी ना, एकच नंबर दिसत होती। आणि मूर्ती वगैरे घेतली होती तुमच्या दादाने अगोदरच। आम्ही गेलो जर आम्ही म्हटलं तर आम्हाला बघायची पण तुमच्या दादाने म्हटलं ठीक आहे। आणि पण मग म्हटलं चला सगळीकडे फिरूया आणि सगळं म्हणजे नाही का लोकांचं मेन आम्हाला रिॲक्शन बघायचं तर मार्केटमध्ये तिथं नंतर घे हातात आधी हा गणपती जवळ काढ। सगळे हां आणि हाय ना खूप चॅलेंजिंग आणि असं थोडासा वेगळा व्हिडिओ आहे। म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बघा आपण असं ज्या एरियात राहतो किंवा जिकडं राहतो ना, आपण आपल्या शहरामध्ये जर असं काहीतरी वेगळं घालून गेलो आणि शूटिंग वगैरे केली ना तर वेगळंच वाटतं आणि लोकांचे रिॲक्शन असं वाटतं कोणी ओळखीचं आहे ना आपल्याला बघितलं तर काय चला ते सुद्धा वाटतं नाही। मला काय वाटतं नाही की सांगा असं। जाऊ दे जाऊ दे पुढे थांबायचं आणि मग बघत जाऊ आपण। गर्दी पुढे गर्दी नाही का हार घेतला गणपतीला इथं बघून घेतच चल तू काय या इकडं बघ घे आता तूच घे सगळं फळं बिळं काय घ्यायचे हा हे वाटा घ्यायचं का पुढं बघत जाऊ चल एक इथं एक तिकडे घेऊ हार पण घ्यायचंय ना बाई इथं ही गणपती उभी राहील हे घ्यायचं ना आपल्याला हाराचं हे पानफुलच। हां काय हो एक वाटा घ्यायचं ना आपल्याला केवढ्याला आहे 30ला पुढे बघायचं का नाही मागे तसंच असेल चल आपण जाऊ। थोडा लांब
असा ना असं वेगळं बघायचं होतं पप्पा खूप मोठं जाऊ हा बघ हा किती छान आहे पुढं जाऊ दे पुढं आई दिदू पुढे जाऊ दे कितीला आहे वाटा 20 ला घ्यायचं किती 20 ला पैसे आणले का पप्पा थांब ओ 20 रुपये द्या हा घे या का साईडला लाव गाडी तिथू आ घे पप्पा कोण पैसे घे ना 20 रुपये घे अहो फुलं घेतले का हो आ हा घ्यायचं का कितीला हार छोटा 30 ला आहे म्हणे हा हा घे त्यांच्याकडून तिकडून होईल पलीकडून घे ना जाईन ते तिकडून उभी राही ना घे तुझ्या हाताने एक वाटा उचल हा घे उचल कोणता पण पिशवीत देतील ते त्यांच्याकच दे हा टाकतील ते राहू दे नाही खारी खोबरे ठेवू द्या नाही दिले 20 रुपये राहू दे पैसे देऊ का हा बरं जाऊ दे चल पुढं अजून काय घ्यायचंय आणि जाणव हा बघू ना घरी दोऱ्याचं बनवता येतं ना हा हे काय हे कितीला आहे हो जाणं पैसे दे त्यांना दादी दे पप्पा जो ते घासावं लागल हे तो गणपती चल गाडी चालू कर तिला असं लहान बाळासारखा गणपती घ्यायचा होता कवर लहान बाळा म्हणजे किती भारी आहे ना थांब रे आद्या किती घ्यायचं होतं मला पप्पा हा कितीला आहे हा बोला काय लहान बाळाची त्याच्यामध्ये लहान बाळाचं गणपती असं काही नाही जे क्यूट दिसतं तो घ्यायचा 400 तुम्ही घरी चला मी तुम्हाला आरती सगळं आणतो तिथं काहीच नाही थांबायचं चल आता बस तुझी गाडी आम्ही घरी हा चला घरी आली मी पण
खरं आम्हाला कारखान्यामध्ये जायचं होतं जिथं गणपतीच्या मूर्ती वगैरे बनतात तिथं, पण नाही गेलो आम्ही तिथं, कारण तुमच्या दादांनी अगोदरच मूर्ती फायनल केलेली होती त्यामुळे, आणि वेळ पण नव्हता आम्हाला जास्त, कारण ती साडी वगैरे घालायला आवरायलाच वेळ झाला होता, आमचं खूप गेला होता. आणि मग आता मी मूर्ती वगैरे घेतली, खूप छान अशी व्हिडिओ रील्स वगैरे शूट केल्या आणि घरी आलो. तर हा चॅलेंजिंग ब्लॉग जो होता ना, तर खरंच जरा थोडंसं वेगळा होता आणि पण कमेंट करून सांगा. बुकेले झाली सकाळपासून, आताशी जेवते है ना. 3:30 आम्हाला अजून व्हिडिओ बनवायचे. भाजी केली मी, काय केलं ग? शेपू, अजून चपात्या, इथं काकडी आहे, सफरचंद आहे, भुईमुगाची शेंगा आहे. आणि कोण पिल्लू आलंय आमची तर हे चला जेवून घ्या. दीदी माझे हे गळ्यातलं छान दिसत आहे ना. हे बघा आता आम्ही दुर्वा घ्यायला आलोय आणि पाठीमागे इकडे आम्ही फिरायला तू इकडे आलेलो आहे. दीदी आपली तिकडे, आम्हाला दुर्वाच भेटली नाही एवढी. बघा दीदी येते. आणि मग नंतर डेकोरेशन वगैरे तर अगोदरच तयार केलेलं होतं. आणि मुलांनी बघा कापूस वगैरे थोडेसे वेल वगैरे आणलेलं होतं. दिसताना खूप थोडंसं दिसतं हे डेकोरेशन, पण जवळजवळ 500-700 रुपये आमचे गेले. तरी लाईट माळा आमच्या अगोदरच्याच होत्या त्या. आणि दादूनं दीदीनं सगळं डेकोरेशन अगोदर केलेलं होतं. तुमचे दादा आले आणि त्यांनी गणपतीची तिथं थोडीशी जी मांडणी होती, जे सामान आणलेलं होतं ती केली. आणि तरी आम्हाला खूप वेळ होऊन गेला, 4च्या नंतर पण मुहूर्त होता. तर मग त्याच्यानंतरच आम्ही पूजा वगैरे, गणपती बाप्पांची स्थापना वगैरे केली. आणि मग व्हिडिओ वगैरे थोडेसे रील्स वगैरे घेतले, आरती वगैरे घेतली आम्ही. आणि ते काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं नाही, कारण मग खूप मोठा ब्लॉग होईल म्हटलं. आणि तुम्हाला आजचा हा चॅलेंजिंगचा ब्लॉग कसा वाटला? नऊवारी साडी घालून दिदी पूर्ण मार्केटमध्ये फिरलो आम्ही गणपती वगैरे बघण्यासाठी. आणि आम्हाला तो खूप छान वाटलं आणि थोडीशी भीती वाटली, छान वाटलं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.